हॅलो, मी डॉक्टर स्नेहल. ताप आणि डोकेदुखी यांचा संबंध नेमका कसा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर गरम तर पडतंच, परंतु डोकं देखील जोरजोरात दुखायला लागतं. मग असं का होतं याचा विचार तुम्ही कधी केलाय का? की ताप आल्यानंतर डोकेदुखी होते याचा नेमकी काय संबंध आहे? चला तर मग पाहूयात. जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादा संसर्ग होतो म्हणजेच इन्फेक्शन होतं, तेव्हा आपलं शरीर प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचं केमिकल हे तयार करायला लागतं आणि या केमिकलमुळेच आपल्याला ताप येतो. यात छोटीशी गंमत अशी आहे की हेच प्रोस्टाग्लॅन्डिन्स आपल्या रक्तवाहिन्यांवर देखील परिणाम करतात आणि हे आपल्या रक्तवाहिन्यांना उत्तेजित म्हणजे स्टिम्युलेट करतात. यामुळे काय होतं तर रक्तवाहिन्या रुंद होतात. यालाच वैद्यकीय भाषेत व्हॅसोडायलेटेशन असं म्हणतात. आता रक्तवाहिन्या या रुंद झाल्यामुळे तिथे जास्त प्रमाणात रक्त साचायला लागतं, म्हणजेच डोक्यामधला प्रेशर देखील वाढतो. यालाच इंट्राक्रॅनियल प्रेशर असं म्हणतात. डोक्याच्या आत हा दाब वाढला की आपल्याला जाणवते ती ठणठणणारी डोकेदुखी. थोडक्यात सांगायचं झालं तर ताप ही शरीराची लढण्याची एक प्रक्रिया आहे आणि डोकेदुखी हा त्या प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जर ताप आल्यानंतर तुमचं डोकं दुखलं तर समजा की तुमचं शरीर आजाराशी 2 हात करतंय.